त्यामुळं एकतर यांना इथं राहू द्या, नाहीतर आम्ही बाहेर जातो, म्हणजे अशातला एक प्रकार झालेला आहे। त्यांची तडीपारी झाली पाहिजेत आणि वेग आणि इतर काही जे गुन्हे असतील याच्यामध्ये यांना जन्मठेप ते फाशी शिक्षा झाली पाहिजे। श्रीरामपूर शहर सध्या भीती, संताप आणि असुरक्षिततेच्या छायेखाली आहे। अवघ्या 11 दिवसांत प्राणघातक हल्ल्याच्या 4 गंभीर घटनांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे। त्यातच भर दिवसा एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची झालेली निर्घृण हत्या संपूर्ण शहराला हादरून गेली। या घटनेनंतर संतप्त नागरिक, व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर येत गुंडगिरी विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत। शहर बंद ठेवण्याच्या निर्णयाला सलग दुसऱ्या दिवशीही श्रीरामपूरकरांनी उत्स्फूर्त आणि कडकडीत प्रतिसाद दिला। मुख्य बाजारपेठा, व्यापारी आस्थापने आणि विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। नागरिकांची प्रमुख मागणी म्हणजे शहरात कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम करावी, गुन्हेगारांवर कठोर आणि जलद कारवाई करावी, तसेच सर्वसामान्यांच्या सुरक्षेची ठोस हमी द्यावी। या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या। चला आता पाहूया विविध मान्यवर, व्यापारी आणि नागरिकांनी नेमकी कोणती भूमिका मांडली, प्रशासनाकडे कोणत्या मागण्या केल्या आणि शहरातील सद्य परिस्थितीबाबत काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या। थेट त्यांच्या शब्दांत। काल आपल्या सगळ्यांचे सहकारी आकाश दुबैया यांचा निर्गुण खून झाला। मागच्या 1 महिन्यापासून जर आपण पाहिलं तर जवळपास 2 खून झालेले आहेत श्रीरामपूरमध्ये आणि 5-6 ठिकाणी हाफ मर्डरचे केसेस झालेले आहेत आणि हे वारंवार सातत्याने होतंय। गोळीबार तर हा रोजचा झालेला आहे, छोटे मोठे हल्ले रोजचे होत आहेत, परंतु प्रशासनाने याच्याकडे मागच्या 3-4 वर्षापासून सारखं दुर्लक्ष केल्यामुळं हा सगळा गोंधळ तयार झालेला आहे आणि या गोंधळातून शेवटी श्रीरामपूरकर हा त्यांचा संयमाचा बांध तुटलेला आहे। सगळे श्रीरामपूरकर आणि सगळ्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षी आम्ही सगळेजण एकत्रित आलो आहोत। व्यापारी एकत्रित आलेले आहेत, श्रीरामपूरची आम जनता रस्त्यावरती आलेली आहे आणि आमची आता फक्त एकच मागणी की या गुंडांचा बंदोबस्त करा, या गुंडांना कुठेतरी थांबवा। आणि श्रीरामपूरची जनता आता श्रीरामपूरमध्ये राहायचं का नाही हे ठरवायला लागली, श्रीरामपूर शहर सोडून जायची वेळ आली आहे। त्यामुळं एकतर यांना इथं राहू द्या, नाहीतर आम्ही बाहेर जातो, म्हणजे अशातला एक प्रकार झालेला आहे। परंतु आम्हाला खात्री आहे की आज ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या नावाखाली ह्यांनी जो हौदच घातला होता याला सरकार कुठेतरी पायबंद घालेल, याला कुठेतरी थांबवेल याची आता आम्हाला खात्री वाटायला लागलेली आहे। आमचं प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की यांच्यावरती मोक्काची कारवाई दाखल या सर्व टोळीवरती पूर्ण खालपासून ते वरपर्यंत यांच्या सगळ्यांच्याच वरती मोक्काची कारवाई झाली पाहिजेत, यांची तडीपारी झाली पाहिजेत आणि आगवेग आणि इतर काही जे गुन्हे असतील याच्यामध्ये यांना जन्मठेप ते फाशी शिक्षा झाली पाहिजे। सर्वांनी मिळून आज संध्याकाळी 5 वाजता आमची मीटिंग आहे। त्यानंतर बुधवारी 11 वाजता सकाळी मोर्चा निघणार आहे श्रीरामपूरमधून। पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी लोक येणार आहेत, कारण आता प्रत्येक गावामध्येही यांचा त्रास झालेला आहे। श्रीरामपूर शहरातच नाही, रामपूरसारखं एक छोटं गाव आहे, त्या ठिकाणी वाळू उचलून नाही दिले म्हणून त्या लोकांना इथं आले की श्रीरामपूरमध्ये मारलेलं आहे। त्यांनी विचारून कुठला आहे, रामपूरचा का, लगेच मारलेलं आहे। तर असं झालं असेल तर प्रत्येकाला यांचा त्रास झालेला आहे। त्यामुळे पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी लोक जमा होणार आहेत। एक मोठा मोर्चाचं नियोजन बुधवारी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि सर्व आम श्रीरामपूरकरांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देऊन आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर बंद आम्ही संपवणार आहोत। हा बंद काल चालू झालेला आहे। श्रीरामपूरकरच्या सर्व लोकांचा आम्ही शतशः धन्यवाद देतो, कारण त्यांनी जर ही हिंमत नसती दाखवली तर हा बंद झाला नसता। त्यामुळे हा बेमुदत बंद हा बुधवारपर्यंत चालणार आहे। उद्याही हा बंद असणार आहे। बुधवारी मोर्चानंतर हा बंद आम्ही संपवणार आहोत। या ठिकाणी काल श्रीरामपूर शहरामध्ये श्रीरामपूर शहर बंद होतं। आकाश दुबैयाचा जो निर्गुण खून झाला, या खुनाच्या निषेधार्थ कालपासून बेमुदत आंदोलन या ठिकाणी चालू आहे। या श्रीरामपूर शहराची आजचं वास्तव असं आहे की हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाची सुरक्षा होण्याची गरज आहे। यासाठी या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे। या श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये काही आउटसाइडर एलिमेंट्स आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाचा एक प्रयोग करायचं ठरवलं वेगळ्या पद्धतीचा, परंतु त्यामधून एक हिंदुत्वाचं व्यापारीकरण होऊन हिंदुत्वादी गुंड तयार झाले आणि या गुंडांचा हिंदू समाजालाच फार मोठ्या प्रमाणावर त्रास निर्माण झाला।
हिंदू समाजाच्याच मुली पळून नेल्या जात आहेत, हिंदू समाजाच्या मुलींवर अत्याचार होतो, हिंदू समाजाच्या मुलींची छेडछाड केली जाते। या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी फोफावलेली आहे, मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे आहेत। या श्रीरामपूर शहरामध्ये 10 कोटीचं ड्रग्ज सापडतं, या ड्रग्जचा मुळापर्यंत तपासच जात नाही। मेट्रोफिनची इंजेक्शन्स, नशेची इंजेक्शन्स विकली जातात। एक तरुण पिढी श्रीरामपुरातली पूर्णपणे इंजेक्शन आणि ड्रगनी बर्बाद झालेली आहे। याचे गुन्हे दाखल होतात, परंतु त्याच्या मुळापर्यंत या ठिकाणी मुळापर्यंत जात नाहीये तपास, आणि पोलीस पूर्णपणे निष्क्रिय आहे। पोलीस फक्त क्लिरिकल यंत्रणा या ठिकाणी राबवते, पोलिसांची श्रीरामपूर शहरामध्ये दहशत नाही, आणि म्हणून पोलिसांच्या विरोधामध्ये आणि या गुंडांवर कारवाई व्हावी या मागणीकरता, मोकाची कारवाई व्हावी या मागणीकरता खऱ्या अर्थानं हे बेमुदत आंदोलन आहे। या दृष्टीने हिंदू समाजाला, साऱ्या श्रीरामपूर शहराला न्याय मिळाला पाहिजे अशी या आंदोलनाची मागणी आहे। श्रीरामपूरमध्ये ही जी हत्या झाली ही अत्यंत दुर्दैवी आणि वाईट स्वरूपाची आहे। मी बऱ्याच दिवसापासून बघतो हे श्रीरामपुरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे। याला कारणीभूत राजकीय लोकांनी ह्या गुंडांना पाठीशी घातल्यामुळे हे प्रशासनावर दबाव आणून ह्या गुंडांना साथ देतात। ह्या गुंडगिरी पूर्ण बंद झाली पाहिजे, आणि महिला, स्त्रिया, संत, महंत, धर्म हा सुरक्षित राहिला पाहिजे। याच्यासाठी हे आंदोलन कायम चालू राहील। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री यांनी प्रत्यक्षात येऊन याचा बंदोबस्त केल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही, आणि सर्व समाज संघटित होऊन याला तोड देईल। जोपर्यंत सर्व गुंड यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत तमाम जनता या आंदोलनामध्ये सहभागी होऊन याचा पूर्ण बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करेल। पोलिसांवरचा दबाव कमी झाला पाहिजे। पोलिसांना जे पोलिसिंग असतं, कोम्बिंग ऑपरेशन करणं, ज्याच्याबद्दल तक्रार येते ती तक्रार खरी नोंद करून घेणं, याचं स्वतंत्र मिळालं तर सगळं सोपं होऊन जाईल। परंतु पोलिसांना असं सांगितलं जातं की या संघटित गुन्हेगारांचे नाव घ्यायचे नाही, त्यांच्या नावाने FIR दाखल करायचं नाही, इथपर्यंत वरतून आदेश येतात। त्याच्यामुळे पोलिसांवरती मोठा दबाव असतो, आणि या सगळ्या चुका पोलिसांच्या आहे आणि राज्य शासनात बसलेल्या काही नेते मंडळींचा दबाव या सर्वांवरती असल्यामुळं या सगळ्या घटना वाढत आहेत। कोणताही राजकीय पक्ष जरी सत्तेत आला त्यावेळेस काँग्रेसचं सरसगट वरपासून खालपर्यंत सरकार होतं, म्हणून एक छोट्या गोष्टीची जेव्हा तक्रार झाली तेव्हा स्वर्गीय शास्त्री साहेबांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला होता। म्हणजे ते आमदार होते, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष होते, परंतु कायदा त्यांच्यापेक्षाही मोठा होता, आणि जो माणूस पोलीस स्टेशनला जात होता त्यावेळेस ते आमदारावर सुद्धा गुन्हा दाखल करत होते। इथपर्यंत कायद्याची मोकळीक आणि कायद्याला स्वतंत्र होतं, त्यावेळेस वरतून पोलिसांना फोडीत नव्हते। हे स्वतंत्र आज हिरावून गेलेलं आहे। पोलिसांना त्यांची स्वतंत्र संपलेलं आहे, ते स्वतंत्र दिलं तर 2 तासामध्ये सगळं काम होऊ शकतं। आता काय भूमिका असणार आहे? त्याचा सर्व गावकरी मंडळांनी, सर्व पक्ष आणि सर्व संघटनेच्या लोकांनी मिळून जो आता गाव बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत, आणि आम्ही बुधवारी मोर्चाचं आयोजन करतोय। त्यासाठी परत प्रमुख काही माणसं बसून बारकाईंनी कसं नियोजन करता येईल, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक कधी सहभागी होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर लोकांचीच मागणी आहे, सगळी व्यापाऱ्यांचीच मागणी आहे। अनेक डॉक्टर लोकांना खंडणी मागितलेली आहे, अनेक व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले गेलेले आहेत, त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आहे। त्याच्यामुळं व्यापाऱ्यांची आणि सर्व डॉक्टर असतील, सगळ्या प्रोफेशनलचे सगळे लोक असतील, त्या सर्वांची मागणी आहे। त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। आम्ही कुणावरती बळजबरी केलेली नाही। या ठिकाणी आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे, मोका अंतर्गत झाली पाहिजे। या ठिकाणी जे श्रीरामपूर पूर्व शांतता वैमय होता अशीच परिस्थिती निर्माण करायची असेल तर श्रीरामपूर तालुक्यामध्ये सर्व 2 नंबरचे धंदे बंद केले पाहिजे। ते बंद करण्याच्या संदर्भात मी पालकमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल त्यांच्यावर पोलिसांना सक्त आदेश देऊन या ठिकाणी कारवाई करून ते बंद केले पाहिजे। एक महिला म्हणून माझी भूमिका अशी आहे की ह्या आकावरती मोका झाला पाहिजे, सराईत गुन्हेगारी थांबली पाहिजे, आणि प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे। ही मामलार आहेत, प्रांत आहेत, त्यांच्याकडे काही अधिकार आहे ना की बाबा हे चुकीचं काम करतात, लई मोठा गुन्हेगार असेल त्याला ते तडीपार करू शकतात।
ते तडीपारची कारवाई काय करत नाही, ती केली गेली पाहिजे. नंतर जिल्ह्याला कलेक्टर आहे, जिल्ह्याला SP आहे, यांचं काम नाही का जिल्हा आढावा घ्यायचा आणि त्याप्रमाणे चुकीचं असेल तर संबंधित अधिकाऱ्याला त्याप्रमाणे आदेश द्यायचे किंवा तो जर काम करत असेल त्याची बंदी करायची. आणि पालकमंत्री कशासाठी असतो? पालकाचं काम आहे की जिल्ह्यामध्ये कुठे चुकीचं चालू असेल त्यांचं ते त्या लोकांना मदत करणे. बघ पालकमंत्री काय करतात का नाही, चांगले अधिकारी नसेल ते बनवून टाकायचे, नवीन चांगले अधिकारी आणायचे. हे पालकमंत्र्याचं काम आहे, त्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर या सर्वांनी जबाबदारी घेतली, या तालुक्यातलं या जिल्ह्यातलं जी गुंडगिरी आहे ती संपूर्णपणे संपल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामपूर शहरामध्ये जे परवा घटना झालेली आहे, आकाश दुबाया यांच्या बाबतीमध्ये जे त्यांचा जो खून झालेला आहे, निर्गुण खून झालेला आहे, त्यांचे वडील चुलते दोन्ही नगरसेवक या शहरामध्ये होते आणि अशा माणसाचा या ठिकाणी खून होतो. एक साध्या जेवणाच्या कारणावरून हा मोठा खून झालेले आहे. याला कारण पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे की अवैध धंद्यामध्ये त्यांचं फार लक्ष आहे की त्याच्यामध्ये पार्टनरशिप आहे, या लोकांची पार्टनरशिपसुद्धा त्या धंद्यामध्ये आहे. आणि मग असे 2 नंबरचे धंदे वाढत गेल्यामुळं हे सगळे गुंडगिरी वाढलेली आहे. हे गुंडगिरी थांबवण्यासाठी श्रीरामपूर शहराचे सर्व नागरिक या ठिकाणी बसवले. खऱ्या अर्थाने श्रीरामपूर हे सगळं नवीन आहे, सगळे जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहे, असं काही नाही, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी. आणि अशा बाबतीमध्ये जर घडत असेल तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून पुढील सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे, यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री असेल, पालकमंत्री असेल किंवा आमचे विरोधी शिवसेनेचे नेते असतील, एकनाथरावजी शिंदेसाहेब, या सर्व लोकांना आम्ही भेटून या श्रीरामपूर शहरामध्ये शांतता कशी लाभेल अशा दृष्टीने प्रशासनाला त्यांना आदेश द्यायला आलो आम्ही.